अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार। संध्याकाळचे 4 वाजले की प्रत्येक घरात आईला एकच प्रश्न विचारला जातो, आई चहाबरोबर खायला काय बनवते? काहीतरी कुरकुरीत बनवशील का? तर आज मी तुमच्यासाठी खमंग कुरकुरीत घरातल्यात लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या आवडीची कॉर्न भजीची रेसिपी शेअर करणार आहे। मक्याची भजी बनवण्यासाठी मी 2 अख्खे मके घेतले आहेत। सर्वात आधी मक्याचे दाणे काढून घेऊ। मी इथे दोन्ही मक्याचे दाणे सुरीने कट करून काढून घेत आहे। झटपट मक्याचे दाणे काढण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे। आता काढलेले मक्याचे दाणे अजून बारीक होतील असे कट करून घेऊ। जर तुम्ही बाजारातून नुसते दाणे विकत आणले तर ते पण तुम्ही भजी बनवण्यासाठी घेण्याअगोदर असे बारीक कट करून घेतले तरी चालतील। असे दाणे बारीक कट करून घेतल्याने मक्याची भजी तळताना मक्याचे दाणे तेलात टाकतात फुटत नाहीत व अंगावर तेलसुद्धा उडत नाही। इथे मी मक्याचे सर्व दाणे बारीक कट करून घेतले आहेत। आता त्यामध्ये बारीक कापून घेतलेला पातीचा कांदा, एक मोठा बारीक कापून घेतलेला कांदा, मुठभर कोथिंबीर घालून घेऊ। इथे मी 2 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या, आले आणि पाव चमचा जिरे पाणी न घालता मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेली जाडसर पेस्ट भजीमध्ये कालवून घेऊ। तसेच 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे जिरे पूड, त्यानंतर चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य हाताच्या साहाय्याने दाबून चांगले मिक्स करून घेऊ। मी इथे छोटे भांडे बदलून मोठे भांडे घेतले आहे, त्यामुळे नंतर पीठ घातल्यावर भजीचे पीठ मिक्स करायला सोपे जाईल। सर्व साहित्य चांगले मिक्स झाले की आता त्यामध्ये 2 मोठे चमचे बेसन पीठ आणि 1 मोठा चमचा तांदळाचे पीठ घालून आत्ता मात्र भजीचे पीठ हलक्या हाताने कालवून घेऊ। तुमच्याकडे जर तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घालू शकता, त्यामुळे सुद्धा भजी छान कुरकुरीत होतील। मी भजीचे पीठ मिक्स करताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। कांद्यामुळे भजीच्या पिठाला आपोआप पाणी सुटते। तुम्हाला जर भजीचे मिक्स केलेले पीठ पातळ झाले असे वाटले तर एखाद चमचा बेसन तुम्ही घालू शकता। इथे मी परत एकदा भजीतले मिठाचे प्रमाण चेक करून घेतले। मला थोडे मीठ कमी लागल्याने मी ह्याच वेळी थोडे मीठ घातले आहे। आत्ता वेळ न घालवता लगेच भजी तळून घेऊ। मी एका साईडला तेल गरम करायला ठेवले आहे। इथे तेल छान गरम झाले आहे। गॅस मीडियम ठेवून कॉर्नची भजी तेलात सोडून घेऊ। भजी तेलात सोडल्यावर गॅस मी थोडा बारीक करून घेतला आहे। भजीचा रंग एक साईडने हलका बदलला की लगेच भजी पलटून घेऊया। बघा इथे भजी हलक्या सोनेरी रंगावर तळून झाली आहेत। कुठेही मक्याचे दाणे तेलात फुटले नाहीत आणि मक्याचे दाणे वेगळे सुद्धा झाले नाहीत। एकदम छान खमंग कुरकुरीत भजी तयार झाली आहेत। आता परत एकदा भजी तेलात सोडताना गॅस मीडियम ठेवून छोट्या छोट्या आकाराची भजी तेलात सोडून घेऊ। तेलात भजी सोडली की लगेच झारा न लावता भजी तेलात सेट झाल्यावर गॅस परत एकदा बारीक करून भजी छान सोनेरी रंगावर तळून घेऊ। कुरकुरीत कॉर्न भजी तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। कमी साहित्यात कमी वेळेत आणि महत्त्वाचे कमी पसाऱ्यात ही कुरकुरीत भजी तयार होतात। पाऊस पडायला सुरुवात झाली की आपल्याला सर्वात आधी आठवण होते ती म्हणजे गरमागरम चहा आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या आवडीची भजी। मग ती कांदा भजी, कधी बटाटा भजी तर कधी कॉर्नपासून बनवलेल्या भजी खाण्याची इच्छा होते। तर तुम्ही सुद्धा नक्की अशा सोप्या पद्धतीने कॉर्न भजी बनवून बघा। 2 मक्याच्या कणसापासून भरपूर मक्याची भजी बनवून तयार होतात। कॉर्न भजी तळताना भजी तेलात सोडताना गॅस नेहमी मोठा किंवा मीडियम ठेवावा, म्हणजे कॉर्नचे दाणे तेलात फुटून अंगावर उडत नाहीत। एकदा का भजी हलकी सोनेरी झाली की गॅस थोडा बारीक करून भजी तळून घेतली की भजी छान आतपर्यंत तळली जातात। तर मैत्रिणींनो, आजची कॉर्नची ही खमंग भजी कुरकुरीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने कॉर्न भजी बनवून बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।